नमस्कार. आजच्या या अत्यंत महत्त्वाच्या आणि रंजक विश्लेषण सत्रात आपले स्वागत आहे. आज आपण थेट मूळ नोट्समधून निवडलेल्या अत्यंत महत्त्वाच्या संकल्पनांची एक सुपरफास्ट आणि एकदम सोपी उजळणी करणार आहोत. परीक्षेत हमखास विचारले जाणारे मुद्दे अगदी पक्के कसे लक्षात ठेवायचे ते आपण आज बघणार आहोत. चला तर मग सुरू करूया. या विश्लेषणाची आपली रूपरेषा अगदी स्पष्ट आहे. आपण मानसशास्त्राच्या प्रमुख व्याख्या, महत्त्वाच्या उपपत्ती आणि शास्त्रज्ञ, बालविकासाच्या अवस्था, बुद्ध्यांक आणि त्याचे वर्गीकरण, आणि शेवटी मेंदूचे डावे आणि उजवे कार्य अशा 5 मुख्य टप्प्यांतून जाणार आहोत. सुरुवात करूया आपल्या पहिल्या टप्प्यापासून, मानसशास्त्राच्या प्रमुख व्याख्या. पण पुढे जाण्यापूर्वी तुमच्या स्मरणशक्तीला एक छोटंसं आव्हान. मानसशास्त्राचे जनक आणि बुद्धिमापनाचे जनक म्हणून कोणाला ओळखले जाते? परीक्षेसाठी ही नावे अगदी मस्ट नो आहेत. उत्तरे पाहण्याआधी जरा आठवून बघा बरं. आणि ही आहेत ती 3 अत्यंत महत्त्वाची नावे. एरिस्टॉटल यांना मानसशास्त्राचे जनक मानले जाते. त्यांनी डी ॲनिमा हा प्रसिद्ध ग्रंथ लिहिला आणि मानसशास्त्र हे आत्म्याचे शास्त्र असल्याचं जगाला सांगितलं. त्यानंतर येतात अल्फ्रेड बिने, ज्यांना आपण बुद्धिमापनाचे जनक म्हणतो, आणि विल्यम वुंट. त्यांनी तर जर्मनीतील लाइप्झिग इथे मानसशास्त्राची पहिली प्रयोगशाळा स्थापन केली आणि म्हणूनच त्यांना आधुनिक किंवा प्रायोगिक मानसशास्त्राचे जनक मानले जाते. आहे की नाही रंजक? आता या 3 संकल्पना बघा ज्या परीक्षेत नेहमी आपला गोंधळ उडवतात. अवबोध म्हणजे फक्त संवेदना नाही बरं का, तर संवेदना अधिक त्याला प्राप्त झालेला अर्थ. भावना म्हणजे मानवी मनात निर्माण होणारी आंदोलने. आणि प्रतिमा म्हणजे काय, तर आजूबाजूला कोणतीही वस्तू किंवा बाह्य उद्दीपक नसतानाही आपल्या मनात जे चित्र उभं राहतं ती म्हणजे प्रतिमा. या तिन्हींमधला फरक अगदी स्पष्ट लक्षात ठेवा. आता वळूया आपल्या दुसऱ्या अत्यंत महत्त्वाच्या विभागाकडे, प्रमुख उपपत्ती आणि त्यांचे शास्त्रज्ञ. येथे शास्त्रज्ञ, त्यांची उपपत्ती आणि त्यांनी प्रयोगासाठी वापरलेला प्राणी यांच्या अचूक जोड्या लक्षात ठेवणं एकदम मस्ट आहे. बघा, थॉर्नडाईक यांनी प्रयत्न प्रमाद उपपत्ती मांडली आणि प्रयोग केला मांजरावर. पॅव्लोव म्हटले की अभिजात अभिसंधान आणि त्यांचा प्रसिद्ध कुत्रा. स्किनर यांची साधक अभिसंधान उपपत्ती, ज्यासाठी त्यांनी कबूतर आणि उंदरावर प्रयोग केला. तर कोहलर यांची मर्मदृष्टीमूलक उपपत्ती, ज्यासाठी त्यांनी चक्क चिंपांजीचा वापर केला. हे असेच्या असे डोक्यात फेट बसवा. आणि विकासाच्या सिद्धांतांबद्दल बोलायचं झालं तर ही 4 नावे कायम लक्षात ठेवा. पियाजे यांचं नाव दिसलं की बोधात्मक किंवा मानसिक विकास आठवलाच पाहिजे. कोहलबर्ग यांचा थेट संबंध नैतिक विकासाशी आहे. बांडुरा यांनी सामाजिक निरीक्षणात्मक उपपत्ती दिली, तर एरिक एरिक्सन यांचा सिद्धांत मनोसामाजिक विकासावर आधारित आहे. शास्त्रज्ञाचं नाव आणि त्याचं संशोधन क्षेत्र यांची लिंक अगदी पक्की असायला हवी. चला आता आपल्या तिसऱ्या टप्प्याकडे जाऊया, बालविकासाच्या विविध अवस्था. माणसाच्या आयुष्याची कालरेषा कशी असते? गर्भधारणेपासून जन्मापर्यंतचा काळ म्हणजे जन्मपूर्व अवस्था. जन्मापासून ते अगदी 5 वर्षांपर्यंत असते शैशवावस्था. 6 ते 12 वर्षांचा काळ म्हणजे आपली बाल्यावस्था. 13 ते 19 वर्ष म्हणजे किशोरावस्था किंवा ज्याला आपण कुमारावस्था म्हणतो. आणि शेवटी 20 ते 70 वर्षांपर्यंतची प्रौढावस्था. इथे एक छोटी टिप देतो. परीक्षेच्या वेळी शैशवावस्था आणि बाल्यावस्था यांचे वय नेमके किती यात अजिबात कन्फ्यूज व्हायचं नाही. आता या प्रत्येक अवस्थेत मुलांच्या वागण्यात जे बदल होतात ते पाहणं खरंच रंजक आहे. शैशवावस्थेत मुलांचा इतरांवर प्रचंड विश्वास असतो, ते अगदी भोळे असतात. बाल्यावस्थेत ते स्वतःच्या छोट्या टोळ्या म्हणजेच गँग बनवायला सुरुवात करतात. तर किशोरावस्थेत तिथे मात्र गटाप्रती असणारी अफाट संघनिष्ठा आणि एखाद्याला आपला आदर्श मानून त्याचे अंधानुकरण करण्याची म्हणजेच हिरो वर्शिपची भावना शिगेला पोहोचलेली असते. आता एक खूप कॉमन पण तितकाच ट्रिकी मुद्दा, वाढ आणि विकास. वाढ ही नेहमी संख्यात्मक असते, म्हणजे ती आपण मोजू शकतो, जसे की वजन किंवा उंची. पण विकास हा गुणात्मक असतो, जसे की बुद्धी किंवा कौशल्य. या दोन्ही शब्दांमधली ही सीमारेषा एकदा समजली की परीक्षेत तुमची विकेट कधीच जाणार नाही. आता आपण आलो आहोत 4थ्या विभागावर, बुद्ध्यांक आणि त्याचे वर्गीकरण. बुद्धिमत्ता मापनाचा खरा आणि सर्वात महत्त्वाचा आधार म्हणजे बुद्ध्यांक म्हणजेच आयक्यू. आयक्यू काढण्याचं हे सूत्र: मानसिक वय भागिले शारीरिक वय गुणिले 100. दिसायला अगदी साधं वाटेल, पण सर्व बुद्धिमापन चाचण्यांचा हाच खरा पाया आहे. हे बुद्ध्यांकाचं वर्गीकरण लक्षात ठेवण्याची एक सोपी ट्रिक सांगतो.
90 ते 110 हा सामान्य बुद्धीचा पल्ला. फक्त मध्यबिंदू म्हणून लक्षात ठेवा. यावरून बाकीचे आकडे सोपे होतात. जसे की 20 पेक्षा कमी बुद्ध्यांक असलेल्यांना मंदबुद्धी श्रेणीत धरले जाते, तर 140च्या वर बुद्ध्यांक असणारे थेट कुशाग्र किंवा जिनियस मानले जातात. आणि आता आपल्या विश्लेषणाचा शेवटचा 5वा टप्पा, मेंदूचे कार्य, डावा आणि उजवा. आपल्या मेंदूच्या दोन्ही बाजूंची कामं अगदी स्पष्टपणे विभागलेली आहेत. आपला डावा मेंदू हा तर्क, गणित, भाषा आणि सकारात्मक विचारांसाठी ओळखला जातो. म्हणजेच तो पूर्णपणे विश्लेषणात्मक काम करतो. या उलट उजवा मेंदू हा संगीत, भावना, कला आणि कल्पनाशक्तीवर राज्य करतो. थोडक्यात सांगायचं तर उजवा मेंदू हे आपल्या सर्जनशीलतेचे केंद्र आहे. जाता जाता एक अत्यंत रंजक आणि कायम लक्षात राहणारी माहिती. आपण नेहमी पर्सनॅलिटी किंवा व्यक्तिमत्व हा शब्द वापरतो, बरोबर? हा शब्द लॅटिन भाषेतील पर्सोना या शब्दापासून आला आहे, ज्याचा मूळ अर्थ होतो मुखवटा. मानसशास्त्राच्या दृष्टीने विचार केला तर हा संदर्भ खरंच खूप काही सांगून जातो, नाही का? तर या विश्लेषणाच्या शेवटी आत्तापर्यंत आपण जे पाहिलं त्याची एक छोटीशी ॲक्टिव्ह रिकॉल चाचणी घेऊया. प्रयत्नप्रमाद ही उपपत्ती कोणत्या शास्त्रज्ञाने मांडली आणि मांजरावर प्रयोग कोणी केला हे पटकन आठवण्याचा प्रयत्न करा. आजची ही उजळणी तुम्हाला परीक्षेत नक्कीच फायदेशीर ठरेल. पण शेवटी एक विचार नक्की करा. केवळ काही सूत्रांमध्ये आणि अवस्थांमध्ये आपण खरोखरच मानवी बालमनाची संपूर्ण गुंतागुंत मोजू शकतो का, की आपण फक्त एका अथांग महासागराचा किनाराच पाहिला आहे? यावर नक्की विचार करा. आपण पुन्हा भेटूया अशाच एका रंजक आणि अभ्यासपूर्ण सत्रात.